अशा सॉफ्ट आणि दिवसभर टम्म फुगलेल्या पुऱ्या कशा बनवायच्या याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी हॅलो फ्रेंड्स, मी वेदांती तुम्हा सर्वांचं स्वागत करते वेदांतीज हॉबी अँड ब्लॉगमध्ये। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे। त्यासाठी मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। प्रथम आपल्याला गव्हाचं पीठ चाळणीने चाळून घ्यायचं आहे। कोणत्याही वाटीने तुम्ही 2 कप गव्हाचं पीठ घ्या। पीठ चाळून घेतल्यामुळे पिठातील जो काही कचरा किंवा गव्हाचा कोंडा असतो तो चाळून निघतो, त्यामुळे नेहमी पीठ चाळून घ्या। आता अजून 1 वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि तेही छान चाळून घेणार आहे। अशा पद्धतीने आता माझं पीठ चाळून झालं आहे। आता आपण त्यामध्ये पाव वाटी रवा घालणार आहोत। क्रिस्पी आणि पुरी छान टम्म फुगावी यासाठी आपल्याला इथे पाव वाटी रवा घालायचा आहे। इथे आपल्याला जाडा रवा वापरायचा नाही, रवा बारीकच वापरायचा आहे। पिठामध्ये रवा छान मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने रवा मिक्स करून घ्यायचा आहे। आता आपल्याला त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मी 1 चमचा मीठ घातला आहे। आता रवा आणि मीठ पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व पिठाला लागेल असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ मळण्यासाठी एखादी परात किंवा कढई घ्या, म्हणजे आपल्याला पीठ छान मळता येतं। आता मी इथे कढई वापरली आहे, त्यामध्ये आता मी छान पीठ हे मळून घेणार आहे। आता आपलं हे छान मिक्स करून झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ छान मळून घेऊया। पीठ आपल्याला छान घट्ट मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना मी तेलाचा वापर केलेला नाही आहे। अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून पीठ मळल्यामुळे पाण्याचा अंदाज येतो आणि पीठ देखील आपल्याला पाहिजे तसं घट्ट मळता येतं। पीठ छान एकजीव होईल असं हाताने प्रेस करत मळून घ्यायचं आहे। पीठ मळण्यासाठी 1 ग्लास पाणी इथे मी वापरलं आहे। आपल्याला अजून पाणी लागणार आहे। अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। पीठ मळण्यासाठी थंड पाण्याचा वापर केला आहे। पीठ मळताना पिठामध्ये तेलाचा वापर अजिबात केलेला नाही। मला पीठ मळायला फक्त 5 मिनिटं लागली आहेत। हे राहिलेलं पीठ पाणी न घालता या मळलेल्या पिठामध्येच आपल्याला ते मळून घ्यायचं आहे। मोठ्या 2 वाटी पिठासाठी 1.5 ग्लास पाणी लागलं आहे। ज्या पद्धतीने मी पीठ मळून घेतलं आहे तसंच पीठ मळून घ्या, जेणेकरून सर्व पिठाला एकसारखं पाणी लागेल आणि पीठ देखील मऊसूत होईल व पीठ घट्ट मळलं जाईल। राहिलेलं पीठ मळलेल्या पिठामध्ये पाणी न घालता छान घट्ट मळून झालं आहे। 2 चमचे पाणी घालून, म्हणजे 2 टीस्पून पाणी घालायचं आहे आणि पिठाचा छान गोळा बनवून मी घेणार आहे। आता आपल्याला पिठाला तेल लावायचं आहे। आपलं आता पीठ हे छान आपल्याला पाहिजे तसं घट्ट मळून झालेलं आहे। आता मी हातावर 1 चमचा म्हणजे 1 टीस्पून तेल घेतला आहे आणि अशा पद्धतीने पिठाला लावून घेणार आहे। आता झाकण ठेवून मी अर्धा तास हे ठेवणार आहे। आता अर्धा तास झाला आहे। आता आपण पाहूया, पीठ छान मऊसूत झालं आहे। आता आपलं हे पीठ परफेक्ट झालेलं आहे। आता आपण 1 टीस्पून तेल घ्यायचं आहे आणि ते तेल पिठाला लावून छान 2 मिनिटं मळून घ्यायचं आहे। आता आपण पुऱ्या बनवायला घेऊया। आता आपण पिठाचे गोळे बनवून घेऊया। पिठाचे गोळे बनवताना आपल्याला ते पेढ्या एवढे बनवायचे आहेत। ज्यांना पुऱ्या लाटता येत नाही त्याने पिठाचा 1 मोठा गोळा घ्यायचा आहे। आपण भाकरीसाठी जेवढा गोळा घेतो तेवढा मोठा पिठाचा गोळा घेऊन लाटायचा आहे। लाटताना चपातीप्रमाणे लाटायचा आहे आणि त्याच्या वाटीच्या साहाय्याने छोट्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। आता पिठाचे मी छोटे गोळे बनवून घेणार आहे। अशा पद्धतीने मी 5-6 गोळे बनवून घेणार आहे आणि त्यानंतर पुऱ्या लाटायला घेणार आहे। आता गोळे बनवून झाले आहेत। आता मी पोलपाटाला तेल लावणार आहे आणि आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। पुऱ्या लाटण्यासाठी मी पिठाचा वापर करणार नाही आहे, इथे मी तेलाचा वापर करणार आहे। अशा पद्धतीने पोलपाटाला तेल लावायचे आहे आणि त्यावर पिठाचा छोटा गोळा ठेवून एकसारखा लाटून घ्यायचा आहे। पुरीच्या कडा देखील छान पातळ लाटून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत।
पुऱ्या लाटताना पिठाचा वापर केला नाही आहे, कारण पीठ पुरीला लागतं आणि तेलामध्ये सोडल्यानंतर तेल खराब होतं. तेलातील पीठ करपल्यानंतर तेलाला वास येतो आणि पुरीची चव बदलते. पुरी लाटताना नेहमी तेलाचा वापर करा, म्हणजे तेल खराब होणार नाही. 5-6 पुऱ्या लाटून झाल्या आहेत. आता आपण पुऱ्या तळायला घेऊ. त्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं आहे की नाही ते पाहण्यासाठी थोडंसं पीठ तेलात सोडायचं आहे. अशा पद्धतीने पीठ तेलाच्या वरती आलं तर तेल गरम झालं आहे असं समजावं. आता आपण पुरी तेलात सोडूया. पुरी छान टम्म फुगली आहे. आता चारही बाजूने झाऱ्याने छान पुरी फ्राय करून घ्यायची आहे. आता आपली पुरी परफेक्ट झालेली आहे. आता अशाच पद्धतीने मी दुसरीही पुरी तेलात सोडणार आहे आणि छान फ्राय करून घेणार आहे. आता दुसरी पुरी सुद्धा आपली टम्म फुगून आली आहे. आता पुरी चारही बाजूने छान फ्राय करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी बाकीच्या सर्व पुऱ्या फ्राय करून घेणार आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू नवीन रेसिपी सहित. तोपर्यंत टेक केअर. थँक यू फॉर वॉचिंग.